नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण मागील महिन्यात जेवढे काही महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न कव्हर केले होते बघा, तर त्यापैकी मोजके प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत एकदम फास्ट पद्धतीने. प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात आपण हे प्रश्न कव्हर करणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच की किती महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. प्रश्न सर्व IMPS आहेत, त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचं आहे चॅनलला तसेच व्हिडिओला. प्रश्न सुरू करूया. नुकतंच लॉन्च झालेले देशातील पहिले अँटी ड्रोन पेट्रोल वाहन कोणते आहे? याचं उत्तर आहे पर्याय क, इंद्रजाल रेंजर. दुसरा क्रमांक आहे, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी नुकतंच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी नुकतंच पर्याय अ, राजेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाच्या जागेवर? राजेश कुमार मीना यांच्या जागेवर. कितवे असणार आहेत? 50वे असणार आहेत. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? तर हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी भारताने पर्याय अ, फ्रान्स या देशासोबत करार केला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, श्रीलंका देशाला मदत करण्यासाठी भारतातर्फे कोणते ऑपरेशन राबवण्यात आले होते? तर श्रीलंका देशाला मदत करण्यासाठी भारतातर्फे बघा पर्याय क, ऑपरेशन सागर बंधू हे ऑपरेशन राबवण्यात आले होते. त्याचं कारण दितवा चक्रीवादळामुळे जे काही श्रीलंकामध्ये हानी आणि नुकसान वगैरे झालं बघा, तर त्यासाठी श्रीलंका देशाला मदत ही आपल्या भारतातर्फे पाठवण्यात आली होती आणि ते कोणत्या ऑपरेशन अंतर्गत? तर ऑपरेशन सागर बंधू या अंतर्गत. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदाचा पदभार हा नुकताच कोणी स्वीकारला आहे? तर राजेश अग्रवाल यांनी स्वीकारलेला आहे. ODI क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारा पहिला फलंदाज कोण ठरला आहे? तर ODI क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारा पहिला फलंदाज बनला आहे विराट कोहली, ज्याच्या नावावर ODI मध्ये आता 53 शतक झालेले आहेत. किती? 53 शतक. पुढचा प्रश्न आहे, दुसरा विज्ञान रत्न पुरस्कार हा कोणास जाहीर झाला आहे? तर दुसरा विज्ञान रत्न पुरस्कार हा पर्याय क, जयंत नारळीकर यांना जाहीर झाला. कोणास? जयंत नारळीकर. पहिला झाला होता गोविंदराजन पद्मनाभन यांना. देशातील पहिली सहकारी भारत टॅक्सी सेवा नोव्हेंबरमध्ये कोठे सुरू झालेली आहे? तर देशातील पहिली सहकारी भारत टॅक्सी सेवा ही नोव्हेंबरमध्ये दिल्ली या ठिकाणी सुरू झालेली आहे. कोठे? दिल्ली या ठिकाणी. जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव 2025 म्हणून कोणते निवडण्यात आले आहे? तर पर्याय अ, मस्फोत UAE हे जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून निवडण्यात आलेले आहे. देशातील समुद्रातील सर्वाधिक लांबीची संरक्षक भिंत ही कोठे उभारली जाणार आहे? तर देशातील समुद्रातील सर्वाधिक लांबीची संरक्षक भिंत ही पर्याय अ, वाढवण बंदर. कोठे? वाढवण बंदर या ठिकाणी उभारली जाणार आहे. हे कोणत्या ठिकाणी आहे? तर पालघर या ठिकाणी आहे. पालघर या ठिकाणी आहे वाढवण बंदर, ज्या ठिकाणी देशातील समुद्रातील सर्वात लांबीची संरक्षक भिंत ही उभारली जाणार आहे. पुढचा आहे प्रश्न, पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प कोणत्या शहरात सुरू झाला आहे? पर्याय ड, इंदोर मध्य प्रदेश या शहरामध्ये पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प हा सुरू झालेला आहे. त्यानंतर भिकारीमुक्त शहर, देशातील पहिले भिकारीमुक्त शहर कोणते? तर त्याचं उत्तर देखील असणार आहे इंदोर. लक्षात असू द्या, इंदोर मध्य प्रदेश. फाईड बुद्धिबळ विश्वचषकाचं नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आले आहे? तर भारताचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याच्या नावावर फाईड बुद्धिबळ विश्वचषक हे नाव ठेवण्यात आले आहे. लक्षात ठेवायचं, कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत विश्वनाथन आनंद. भारत कोणत्या देशातून 8 चित्त्यांची एक तुकडी आणणार आहे? तर भारत पर्याय अ, बोत्सवाना. लक्षात असू द्या, बोत्सवाना या देशातून 8 चित्त्यांची तुकडी भारत आणणार आहे. या अगोदर नमिबियातून 8 चित्ते आणण्यात आले होते 2022 मध्ये. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आणले होते 12. केव्हा? तर 2023 मध्ये. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर पर्याय ड, केरळ हे अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे, ज्याची घोषणा पिनराई विजयन यांनी केलेली आहे.
6वा विनबॅक्स 2025 लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला? तर 6वा विनबॅक्स 2025 लष्करी सराव हा पर्याय क भारत आणि व्हिएतनाम या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे. साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार 2025 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार हा सुरेश सावंत, नाव लक्षात ठेवायचं आहे, सुरेश सावंत यांना प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे 2024 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला? तर 2024 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा पर्याय ड राम सुतार, नाव लक्षात ठेवायचं, राम सुतार यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 19वा होता. जर व्यक्तिशः आपण पाहिलं तर 21वा, व्यक्तिशः 21वा आणि होता कितवा तर 19वा. नुकतंच निधन झालेले धर्मेंद्र, बॉलिवूडचा हिमॅन आपण त्यांना म्हणतो बघा. तर नुकतंच निधन झाले धर्मेंद्र यांचं, बॉलिवूडचे हिमॅन. तर हे खालीलपैकी कोण होते? तर ते होते बघा अभिनेते, नाव लक्षात ठेवायचं, अभिनेते. बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना हा जो काही फेमस डायलॉग होता बघा, तर तो यांचाच होता. कोणत्या चित्रपटात? तर शोले. आता या शोले चित्रपटामध्ये धर्मेंद्र यांनी जयची भूमिका बजावली की वीरूची भूमिका बजावली होती, ते कमेंट करून सांगायचं आहे. भारताचे 53वे मुख्य सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर भारतातील 53वे मुख्य सरन्यायाधीश म्हणून पर्याय क सूर्यकांत शर्मा, नाव लक्षात ठेवायचं, येणाऱ्या भरतीमध्ये हमखास प्रश्न विचारला जाईल. सूर्यकांत शर्मा यांनी शपथ घेतलेली आहे. पुढचा प्रश्न आहे पहिला अंधांचा T20 विश्वचषक 2025 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला आहे? तर पहिला अंधांचा T20 विश्वचषक 2025 हा आपल्या भारताने जिंकलेला. कोणी? आपल्या भारताने. पराभव कोणाचा केलेला आहे? तर नेपाळचा पराभव करत उपविजेता ठरलेला आहे नेपाळ, आणि भारत हा विजेता ठरलेला आहे. आयोजन आपल्या भारतात करण्यात आलं होतं, भारत आणि श्रीलंका. भारताने 2026 हे वर्ष काय म्हणून घोषित केले आहे? तर पर्याय ड आसियान भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून बघा भारताने 2026 हे वर्ष घोषित केलेले आहे. इस्रोने 2025 हे वर्ष गगनयान वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. कोणते? गगनयान वर्ष. जगातील सर्वात वेगवान ट्रेन कोणत्या देशात धावली आहे? तर चीन या देशामध्ये धावलेली आहे जगातील सर्वाधिक वेगवान ट्रेन. भारतातील पहिले अत्यंत गरिबीमुक्त राज्य कोणते? केरळ आहे, केरळ. जगातील पहिला स्काय स्टेडियम कोठे उभारण्यात येत आहे? तर ऑलिम्पिक लक्षात घेता जगातील पहिला स्काय स्टेडियम हा सौदी अरेबिया या ठिकाणी बघा उभारण्यात येत आहे. लक्षात असेल, सौदी अरेबिया या ठिकाणी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिला काचेच्या मजल्याचा झुलता पूल, ज्याला आपण ग्लास सस्पेन्शन ब्रिज म्हणतो बघा, तर हा भारतातील पहिला काचेच्या मजल्याचा झुलता पूल कोठे उभारण्यात आला आहे? तर ऋषिकेश, उत्तराखंड. ऋषिकेश, उत्तराखंड या ठिकाणी भारतातील पहिला काचेच्या मजल्याचा झुलता पूल हा उभारण्यात आलेला आहे. त्याला नाव काय देण्यात आलेलं आहे? बजरंग सेतू. नुकतेच भारतीय सैन्याने कोणते बटालियन स्थापन केले आहे? तर भैरव बटालियन स्थापन केलेले आहे. भारताच्या 53व्या मुख्य सरन्यायाधीशपदी कोणाची शिफारस करण्यात आली होती? तर सूर्यकांत शर्मा यांची शिफारस करण्यात आली होती, आणि त्यांनी बघा आता 53व्या मुख्य सरन्यायाधीश पदाची शपथ ही घेतलेली आहे. खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूस सर या पदवीने सन्मानित करण्यात आलं होतं? तर जेम्स अँडरसन हा इंग्लंड या संघाचा खेळाडू आहे. कोणत्या संघाचा? इंग्लंड या संघाचा खेळाडू असून त्याला बघा सर या पदवीने नुकतंच सन्मानित करण्यात आलं होतं. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्याच्या नावावर 700 टेस्ट विकेट्स आहेत. किती? 700 टेस्ट विकेट. आणि हा 700 टेस्ट विकेट घेणारा जगातील पहिला खेळाडू बनला होता जेम्स अँडरसन. वेगवान, हा यापुढे एक लक्षात ठेवायचं आहे, वेगवान गोलंदाज. 700 विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज. राफेल लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या द्रौपदी मुर्मू कितव्या राष्ट्रपती ठरल्या आहेत? तर राफेल लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या
राष्ट्रपती ठरले आहेत, कितव्या? पहिल्या राष्ट्रपती. यानंतर ऑप्शन म्हणून दुसरा प्रश्न, सुखोई हे जे काही विमान आहे बघा, सुखोई MK-30I, सुखोई MKI हे जे काही लढाऊ विमान आहे, तर यातून उड्डाण करणाऱ्या द्रौपदी मुर्मू कितव्या होत्या? तर तिसऱ्या महिला राष्ट्रपती होत्या. लक्षात असू द्या, तिसऱ्या राष्ट्रपती होत्या. महिला विचारलं तर दुसऱ्या आणि राष्ट्रपती विचारलं तर तिसऱ्या होत्या. सुखोईमधून उड्डाण करणाऱ्या आणि राफेलमधून उड्डाण करणाऱ्या पहिल्या. देशातील पहिली ड्रायव्हरलेस कार कोणत्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे? तर पर्याय ड वरीलपैकी सर्व, ज्यामध्ये विप्रो, IISc आणि आरव्ही या 3 कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी देशातील पहिली ड्रायव्हरलेस कार ही तयार केलेली आहे. सादर कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती? तर बंगळुरू या ठिकाणी सादर ती करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, HALने SJ-100 विमानाचे उत्पादन करण्यासाठी कोणासोबत करार केला आहे? तर HALने SJ-100 विमानाचे उत्पादन करण्यासाठी पर्याय ब, युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन सोबत करार केला आहे. दक्षिण कोरियाचा सर्वोच्च पुरस्कार ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुनगवा हा पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? तर तो पर्याय ड, अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष आहेत बघा, डोनाल्ड ट्रम्प. तर यांना दक्षिण कोरियाचा सर्वोच्च पुरस्कार ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुनगवा हा जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न आहे, दरबारमऊ परंपरा पुन्हा सुरू करण्याची घोषणा कोठे करण्यात आली? तर दरबारमऊ परंपरा पुन्हा सुरू करण्याची घोषणा ही पर्याय ब, जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा ती करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री कोण आहेत जम्मू आणि काश्मीरचे? ओमर अब्दुल्ला. ग्लोबल फायरवर्क इंडेक्स 2025 नुसार भारत कितव्या स्थानावर आहे? तर भारत हा 4थ्या स्थानावर आहे. कितव्या? 4थ्या स्थानावर. 12व्या प्रो कबड्डी लीग म्हणजेच PKL या PKLचा 2025चा विजेता संघ कोण ठरला आहे? तर विजेता संघ ठरला आहे दबंग दिल्ली. पराभव कोणाचा केलेला आहे? पुणेरी पलटनचा पराभव करत 12व्या आवृत्तीचे विजेतेपद हे दबंग दिल्लीने पटकावलेले आहे. भारताचा सर्वात वजनदार दळणवळण उपग्रह कोणता आहे? तर पर्याय क, CMS-03 हा भारताचा सर्वात वजनदार दळणवळण उपग्रह आहे. भारताची पहिली महिला आंतरराष्ट्रीय रेसर कोण ठरलेली आहे? तर भारताची पहिली महिला आंतरराष्ट्रीय रेसर ही डायना पुंदोले. कुठली आहे? तर पुणे या ठिकाणची आहे बघा. तर ही डायना पुंदोले भारताची पहिली महिला आंतरराष्ट्रीय रेसर ही ठरलेली आहे. भारतातील पहिल्या केबल सस्पेन्शन ग्लास ब्रिजला कोणते नाव देण्यात आले आहे? बजरंग सेतू असं नाव देण्यात आलेलं मगाशी आपण पाहिलं होतं. राज्यात कोणता आजार हा नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित करण्यात आला? तर राज्यात कुष्ठरोग हा जो काही आजार आहे तर तो नोटिफायबल डिसीज म्हणून नुकताच घोषित करण्यात आला आहे. मिलन 2026 हा बहुराष्ट्रीय नौदल युद्धसराव कोठे आयोजित केला जाणार आहे? तर मिलन 2026 हा बहुराष्ट्रीय नौदल युद्धसराव हा पर्याय क, विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. तंबाखूवर जनरेशन बॅन लावणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? तर तंबाखूवर जनरेशन बॅन लावणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे मालदीव. पर्याय ब, मालदीव. खालीलपैकी कोणता देश भारतात आपला पहिला राजदूत नेमणार आहे? तर पर्याय क, अफगाणिस्तान. हा बघा, तालिबानचं जेव्हा सरकार आलं अफगाणिस्तानमध्ये तर त्यानंतर अफगाणिस्तान हा भारतात आपला पहिलाच राजदूत नेमणार आहे. किरण देसाई यांची कोणती कादंबरी 2025 बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झाली होती? तर पर्याय ड, द लोनेनेस ऑफ सोनिया अँड सनी ही जी कादंबरी आहे किरण देसाई यांची, तर यांची ही कादंबरी बुकर पुरस्कार 2025 साठी शॉर्टलिस्ट झाली होती. भारतीय वंशाचे जोहरान ममदानी कोणत्या शहराचे महापौर बनले आहेत? तर भारतीय वंशाचे जोहरान ममदानी हे पर्याय ड, न्यूयॉर्क या शहराचे महापौर बनले आहेत. आता न्यूयॉर्क हे शहर कोणत्या देशात आहे? तर अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहराचे महापौर बनलेत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी.
जगातील सर्वात मोठ्या पुरातत्व संग्रहालय GEMचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर पर्याय क इजिप्त या ठिकाणी जगातील सर्वात मोठ्या पुरातत्व संग्रहालय GEMचे उद्घाटन हे करण्यात आले आहे. सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य आपला महाराष्ट्र ठरलेलं. कोणता? महाराष्ट्र. एक प्रश्न तुमच्यासाठी, सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्राने कोणासोबत करार केलेला आहे? त्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2025 नुसार देशातील सर्वात घाणेरडे शहर कोणते ठरलेले आहे? तर मदुराई. पर्याय क मदुराई हे स्वच्छ सर्वेक्षण 2025 नुसार सर्वात घाणेरडे शहर ठरलेले आहे. खालीलपैकी कोणता देश जगातील पहिला कॅशलेस देश बनला आहे? तर स्वीडन हा जगातील पहिला कॅशलेस देश बनला आहे. महाराष्ट्रात कोणता दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आला? तर 7 नोव्हेंबर हा जो काही दिवस होता बघा, तर तो महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. त्याचं कारण असं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बघा 7 नोव्हेंबरलाच शाळेमध्ये गेले होते आणि त्यांचा तो शाळेचा पहिला दिवस होता. आणि या शाळेच्या प्रवेशाच्या स्मरणार्थ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळेच्या प्रवेशाच्या स्मरणार्थ दरवर्षी महाराष्ट्रात बघा 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. बिहारमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि 1951 नंतर सर्वाधिक किती टक्के मतदान हे यावर्षी झाले बिहारमध्ये? तर लक्षात असू द्या, पर्याय ब 66.91% एवढं रेकॉर्ड ब्रेक मतदान बिहारमध्ये झाले आहे यावर्षी. कधीपासून? तर 1951 नंतरचे. लक्षात असू द्या, 1951 नंतरचे. किती मतदान झाले? 66.99%. हे जे काही विधानसभा मतदान झालं होतं बिहारमध्ये, तर ते किती टप्प्यांमध्ये झालं होतं? 2 टप्प्यांमध्ये झालं होतं. लक्षात असू द्या, ज्यामध्ये BJP पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. किती? 89 जागा. आणि JDU जनता दल युनायटेडने जिंकल्या होत्या 85 जागा. एक प्रश्न IMP, भारतातील सर्वात तरुण आमदार कोण बनले आहे? मैथिली ठाकूर ही भारतातील सर्वात तरुण आमदार बनलेली आहे, जिचा मतदारसंघ आहे अलीनगर. 2025चा बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? तर डेव्हिड स्लाझाले यांना 2025चा बुकर पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे. कोणत्या कादंबरीसाठी? तर फ्लेश या कादंबरीसाठी 2025चा बुकर पुरस्कार हा डेव्हिड स्लाझाले यांना प्राप्त झाला आहे. 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट राज्य कोणते ठरले आहे? तर 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट राज्य हे आपला महाराष्ट्र ठरलेलं आहे. आपला महाराष्ट्र. नोव्हेंबर 2025 मध्ये प्रतिष्ठित इंटरपोल पदकाने कोणास सन्मानित करण्यात आले? तर नोव्हेंबर 2025 मध्ये प्रतिष्ठित इंटरपोल पदकाने पर्याय ब शेख रशीद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांना सन्मानित करण्यात आले आहे. मलबार 2025 हा बहुराष्ट्रीय नौदल सराव कोठे आयोजित केला जाणार आहे? तर मलबार 2025 हा बहुराष्ट्रीय नौदल सराव हा पर्याय ड ग्वाम उत्तर पॅसिफिक USA या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. केरन सेक्टरमध्ये घुसखोरांविरुद्ध सशस्त्र दलाने कोणते ऑपरेशन सुरू केले होते? तर ऑपरेशन पिंपल नाव लक्षात ठेवायचं, IMP आहे. तर ऑपरेशन पिंपल हे केरन सेक्टरमध्ये घुसखोरांविरुद्ध सशस्त्र दलाने सुरू केले होते ऑपरेशन. लक्षात असले केरन सेक्टर कोठे आहे? तर कुपवाडा जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी. ट्री वुमन ऑफ इंडिया म्हणून कोणास ओळखले जाते ज्यांचं नुकतंच निधन झालं? तर सालूमरदा थिम्मक्का यांचं नुकतंच निधन झालं आणि त्या ट्री वुमन ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जात होत्या. कोणत्या राज्याच्या आहेत? कर्नाटक राज्याच्या आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या? मगाशी आपण पाहिलं, भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या 85 जागा आणि दुसरा आहे जनता दल संयुक्त ज्याने जिंकलेल्या 89 जागा. 85 जागा जनता दलने जिंकलेल्या, BJPने 89 जागा. लंडनमधील इंडिया हाऊस भारतातील कोणत्या राज्य सरकार खरेदी करणार आहे? तर लंडनमधील इंडिया हाऊस हे आपले महाराष्ट्र राज्य सरकार बघा खरेदी करणार आहे. पहिल्या आदिवासी क्रीडा संमेलन 2025चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर कारगिल लडाख या ठिकाणी पहिल्या आदिवासी क्रीडा संमेलन 2025चे आयोजन हे करण्यात आले होते. पहिला खासदार क्रीडा महोत्सव लक्षात असू द्या, पुणे महाराष्ट्र.
गरुड 2025 हवाई युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला? तर गरुड 2025 हा हवाई युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला? तर याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. याचं उत्तर मी सांगणार नाही, याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी. त्याचं कारण असं की कोण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतं हे मला त्यानुसार कळणार आहे. पुढचा प्रश्न आहे, बिबट्यांच्या निर्बीजीकरणाचा देशातील पहिला प्रयोग कोठे राबवला जाणार आहे? तर तो जुन्नर विभाग. कोठे? पर्याय ब जुन्नर विभाग या ठिकाणी राबवला जाणार आहे. युनिसेफ इंडियाची सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर युनिसेफ इंडियाची सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून पर्याय ब कीर्ती सुरेश यांची निवड करण्यात आलेली आहे. साऊथ हिरोईन आहे बघा कीर्ती सुरेश, तर त्याची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे. 2024चा 37वा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर मिशेल बॅचलेट यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. बिहारचे 10व्यांदा मुख्यमंत्री खालीलपैकी कोण बनले आहेत? तर नितीश कुमार, जे जेडीयू पक्षाचे आहेत बघा नितीश कुमार, तर हे बिहारचे 10व्यांदा मुख्यमंत्री बनलेले आहेत. मिस युनिव्हर्स 2025ची विजेती कोण ठरली आहे? तर पर्याय ब फातिमा बॉश ही मिस युनिव्हर्स 2025ची विजेती ठरलेली आहे. कोणत्या देशाची आहे? तर मेक्सिकोची आहे बघा फातिमा बॉश, जी 2025च्या मिस युनिव्हर्सची विजेती ठरलेली आहे. यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व मनिका विश्वकर्मा यांनी केले होते आणि थायलंड या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं. कोठे? थायलंड. पहिल्या मानवी दर्जाचे L110 म्हणजेच L110 विकास इंजिन हे इस्रोला कोणी सुपूर्द केले आहे? तर पर्याय ड गोदरेज एरोस्पेसने पहिल्या मानवी दर्जाचे L110 विकास इंजिन हे इस्रोला सुपूर्द केले आहे. 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2025चे आयोजन कोठे करण्यात आले? तर 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2025चे आयोजन हे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं होतं. कुठे? नवी दिल्ली या ठिकाणी. कोणत्या देशाच्या कोर्टाने बायजू रवींद्रनवर 8,900 करोड रुपयांचा दंड हा लावला आहे? तर पर्याय अ अमेरिका कोर्टाने लावला आहे. इथे 21वी नसून 20वी करायचं आहे. कितवं? 20वी, कारण 18वी ही आपल्या भारतात पार पडली होती 2023 साली. 19वी पार पडली होती रिओ डी जेनेरो ब्राझील या ठिकाणी आणि 20वी पार पडलेल्या जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका. लक्षात असू द्या, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका या ठिकाणी 20वी पार पडलेली आहे. 18वी नवी दिल्ली भारत, 19वी रिओ डी जेनेरो आणि 20वी जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका. जगातील मुख्य न्यायाधीशांचे आंतरराष्ट्रीय संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? तर पर्याय ब लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी जगातील मुख्य न्यायाधीशांचे आंतरराष्ट्रीय संमेलन हे आयोजित करण्यात आले होते. अयोध्यातील राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर अयोध्या येथील राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. कोणाच्या हस्ते? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. T20 वर्ल्ड कप 2026च्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर रोहित शर्मा यांची बघा T20 वर्ल्ड कप 2026च्या ब्रँड अँबॅसेडरपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. मागील जो काही वर्ल्ड कप पार पडला बघा T20चा, तर त्यामध्ये रोहित शर्मा याच्या नेतृत्वामध्ये भारताने विजेतेपद हे पटकावले होते. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. कर्णधार कोण होता T20 वर्ल्ड कप जो मागचा नुकताच पार पडला 2024मध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिज या ठिकाणी, तर त्याचे नेतृत्व हे रोहित शर्मा याने केले होते. पुढचा प्रश्न आहे, महिला कबड्डी विश्वचषक 2025 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला आहे? तर महिला कबड्डी विश्वचषक 2025 हा आपल्या भारताने जिंकलेला. कोणी? आपल्या भारताने. पराभव केलेला आहे चीनी तैपेई याचा. घर घर राम अभियानाची सुरुवात कोणत्या राज्यात करण्यात आली? तर घर घर राम अभियानाची सुरुवात ही आपल्या महाराष्ट्रात करण्यात आली होती. महाराष्ट्रामध्ये बीजेपी पक्षाने केली होती. कोणी? तर बीजेपी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण
कोणत्या संस्थेत करण्यात आले तर युनेस्को मुख्यालयात करण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये करण्यात आले होते. कोठे तर पॅरिस फ्रान्स या ठिकाणी. कुठे? पॅरिस फ्रान्स. खालिद अल एनानी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. जे अध्यक्ष आहेत बघा युनेस्कोचे खालिद एल अनानी, तर यांच्या हस्ते ते करण्यात आलं होतं. 2023च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहेत तर 2023च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ह्या आपल्या भारतात होणार आहेत. अहमदाबाद भारत या ठिकाणी त्याचं आयोजन केलं जाणार आहे. 2023च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं किती वेळा असणार आहेत तर शताब्दी वर्ष असणार आहे बघा. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं शताब्दी वर्ष असणार आहे. म्हणजेच सुरुवात झाली होती राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला 1930 साली आणि 2030मध्ये आता त्याला किती वर्ष पूर्ण होणार आहेत तर 100 वर्ष पूर्ण आहेत आणि हे शताब्दी वर्ष आपल्या भारतात आयोजित केलं जाणार आहे. 2026च्या होणार आहेत ग्लासगो स्कॉटलँड या ठिकाणी. 2026च्या. दितवाह चक्रीवादळ खालीलपैकी कोणत्या समुद्रात तयार झाले आहे तर ते झाले होते बंगालच्या उपसागरामध्ये. नाव लक्षात ठेवायचे बंगालचा उपसागर. या दितवाह चक्रीवादळाला दितवाह हे नाव कोणत्या देशाने दिले होते तर येमेन देश. कोणी? येमेन देशाने दिले होते. जगातील सर्वात उंच श्रीरामाच्या मूर्तीचे अनावरण कोणत्या राज्यात करण्यात आले तर जगातील सर्वात उंच श्रीरामाच्या मूर्तीचे अनावरण पर्याय ब गोवा या ठिकाणी करण्यात आले आहे. कोणाच्या हस्ते तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. ग्लोबल ब्रँड ऑफ द इयर जिंकणारी पहिली भारतीय रम कोणती ठरली आहे? पर्याय ब कॅमिकारा रम ही ग्लोबल ब्रँड ऑफ द इयर जिंकणारी पहिली भारतीय रम ठरलेली आहे. जागतिक एड्स दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे. UN रिपोर्टनुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले एक शहरी क्षेत्र कोणते ठरले आहे? पर्याय अ जकार्ता इंडोनेशिया हे UN रिपोर्टनुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले एक शहरी क्षेत्र ठरलेलं आहे. ढाका बांगलादेश दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर टोकियो जपान. शहर पक्षाची निवड करणारे राज्यातील पहिले शहर कोणते ठरलेले आहे तर शहर पक्षाची निवड करणारे राज्यातील पहिले शहर ठरलेले आहे पर्याय क अमरावती हे शहर. कोणत्या पक्षाची निवड केलेली आहे शहर पक्षी म्हणून तर तांबट हे जो काही पक्ष आहे बघा तर या पक्षाची निवड ही अमरावती शहराने केलेली आहे आणि असं करणार तो राज्यातील पहिलेच शहर ठरलेले आहे. महाराष्ट्राचे राज्य पक्षी कोणता आहे महाराष्ट्राचा कमेंट करून सांगा. तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनल्या आहेत तर डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर ह्या तुकडोजी महाराज तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनल्या आहेत. कोठे आहे तर नागपूर या ठिकाणी आहे तुकडोजी महाराज विद्यापीठ. डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांच्या प्रकरणांची चौकशी कोणत्या विभागाकडे सोपवण्यात आलेली आहे? पर्याय अ केंद्रीय अन्वेषण विभाग CBI कडे बघा डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांच्या प्रकरणांची चौकशी ही सोपवण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालय म्हणजेच PMOचे नाव बदलून काय ठेवले आहे तर सेवा तीर्थ असं नाव ठेवलेलं आहे. काय? सेवा तीर्थ. यामध्ये आणखीन काही ठिकाणांची नावे ही बदलण्यात आलेली आहे. लोकभवन कशाचं केलेलं आहे तर राजभवनाचं. देशातील जे काही राजभवन आहेत बघा तर या राजभवनाचं नाव बदलून लोकभवन असं करण्यात आलेलं आहे. कर्तव्य भवन हे केंद्रीय सचिवालय जे आहे बघा केंद्रीय सचिवालय तर याचं नाव बदलून कर्तव्य भवन ठेवलेलं आहे. WHOच्या रिपोर्टनुसार HIV संक्रमण कोणत्या देशात सर्वात वेगाने वाढले आहे तर पाकिस्तान या देशामध्ये सर्वाधिक वेगाने HIV संक्रमण हे वाढलेलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर सदानंद दाते जे NIAचे प्रमुख आहेत बघा सदानंद दाते तर यांच्यावर आता महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी ही सोपवण्यात येणार आहे. केव्हापासून हे कार्यभार सांभाळणार आहेत तर 1 जानेवारीपासून ते कार्यावर असणार आहेत महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी. कारण ज्या सध्या रश्मी शुक्ला आहेत बघा तर त्या 31 डिसेंबर 2025 रोजी निवृत्त होणार आहेत आणि त्यानंतर 1 जानेवारीपासून महाराष्ट्र राज्याचे नवे पोलीस महासंचालक असणार आहेत सदानंद दाते. भारतातील सर्वात लांब काचेचा स्कायवॉक कोणत्या ठिकाणी खुला झाला आहे तर भारतातील सर्वात लांब काचेचा स्कायवॉक हा विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे एक्वेरियन युद्ध अभ्यास 2025 हा कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आला तर एक्वेरियन युद्ध अभ्यास 2025 हा
भारत आणि मालदीव या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे. डिसेंबर 2025मध्ये वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर म्हणून कोणास निवडण्यात आले, तर पर्याय ड आर्मंड डुप्लांटिस यास बघा डिसेंबर 2025मध्ये वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आलेले आहे. भारतीय नौदल दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला, तर भारतीय नौदल दिवस हा 4 डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 100 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केले, जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF जर हवा असेल तर तो टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.